काळजी घ्या, क्रिकेट तर आयुष्यभर खेळायचं आहे. खूप चांगली चांगली संघ इकडून पण पाहायला मिळतात. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल आपण पाहता डिफाईनला दिशेने जाईल. रन सिंगल मिळेल. स्कोर कार्ड पाहिलं तर आतापर्यंत 3 रन झाले धाव फलकावरती. 5 ओव्हरची मॅच आहे. थोडं फास्ट क्रिकेट आहे. अंडरआर्म क्रिकेट मात्र तुम्हाला फास्ट खेळावं लागतं. कमी जागेमध्ये खेळ खेळावा लागतो. छोटी खेळपट्टी असते त्यामुळे बॉलरला पण तेवढं डिफिकल्ट आहे, बॅटरला पण डिफिकल्ट आहे. हा बॉल देखील आपण पाहता चांगला जज केला. लेग स्टिकला खूपच बाहेर वाईट बॉल आहे आणि वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे बॉलरचा कुठेतरी लाईन चुकली. हा बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. देखील स्ट्रोक पाहायला मिळतो. बॉल थोडा फिरला पण चांगला बॉल अडवला तिकडे. आउटफील्ड पण चांगली फास्ट आहे. बॉल पण अगदी निघून जातोय. खेळपट्टी चांगली बनवली आहे. DPL लिहिलंय डोंबिवली प्रीमियर लीग. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा अमित हा बॉल देखील पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रन सिंगलने पुढे जातीये. थेंबे थेंबे तळे साचे. स्कोर कार्ड जाईल 1 रनने पुढे. 6 रन झाले धावफलकावरती. सर्व लेजंड प्लेयर पण आज दिवसभरामध्ये इकडे येऊन जातील. प्रेक्षकांसाठी देखील अगदी एक चांगली व्यवस्था केली. समोर स्टँड आहेत. अगदी काही जण दुपारी जेवून पुन्हा एकदा येतील संध्याकाळी. आज मला असं वाटतं संडे पूर्ण या ग्राउंडवर काढायचं आहे. हा बॉल देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. महेश शिंदे ज्याने केले बॉलरचे वांदे. सोनू आपलं पण स्वागत आहे. आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. सोनू भाऊ आज आपण पण आला. श्री गणेश टीमचे सोनू आपण व्यासपीठावरती यायचं आहे. श्री गणेश संघाचे सोनू आपलं पण स्वागत आहे या टुर्नामेंटला. आपण पहिला लॉन्च स्ट्राईक डायरेक्ट हिट आणि नॉट आउट आहे. बट काय हिट केला तिकडे. यश तिकडे होते
आणि यशने डायरेक्ट मला असं वाटतं यश लगोरच्या पण लहानपणी खेळला असेल असा डायरेक्ट भाऊने चान्स घेतला तिकडे जडेजाची आठवण केली आहे. अशा अनेक खेळाडू आहेत बॉल आला नाही आला ते की पहिले हिट मागायला ते इच्छुक असतात. भाई जडेजा असेल रैना असेल की बॉल हातात आला की डायरेक्ट हाणामारी. पहिली ओव्हर संपली स्कोर पाहिलं तर 11 रन झाले धावफलकावरती. बॉलिंगसाठी आपण पाहिलं दुसरी ओव्हर घेऊन ऋषी पहिली ओव्हर तर आपण पाहिलं तर 11 रन झालेत. पाहूयात कशा प्रकारे या मॅच मध्ये ऋषी कामगिरी करतील. एक दिवसीय क्रीडा स्पर्धा आहे आणि तब्बल आपण पाहिलं तर संघ आहेत 8 संघांमधून आपण पाहिलं तर कोण चॅम्पियन होईल, कोण सुपर 4 मध्ये जाईल, सुपर 8 मधून कोण वरती जाईल. 8 टॉप टीम इकडच्या पाहिल्या गेल्यात. हा बॉल देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल चांगला अडवला तिकडे अमितने. अमितला माहिती आहे की असा बॉल आला की थोडं बॉल क्रॉस होऊ शकतो म्हणून अमितने बॉडी बॅलन्स केली तिकडे. वेल स्टॉप. फिल्डिंग करणं देखील एक कला आहे. कोणी बॅटिंगसाठी टीममध्ये असतं, कोणी बॉलिंगसाठी असतं, कोणी फिल्डिंगसाठी फक्त त्या टीममध्ये जागा मिळवलेली असते. एक एक रन खूप महत्वाचा असणाऱ्या ग्राउंडवरती स्कोर पाहिला तर आतापर्यंत 12 रन. भव्य दिव्याचं आयोजन आज या परिसरात आपल्याला पाहायला मिळत आहे. जेबी ग्राउंड. हा बॉल देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न करतो. बॉल थोडासा क्रॉस झाला तिकडे निलेश बागुल होते. रन आपण पाहिलं तर सिंगलने पुढे जाईल. जितूने देखील एक चांगला परफॉर्मन्स केला याच्या अगोदरच्या मॅच मध्ये. एक एक रन खूप महत्वाचा असणार आहे. प्रत्येक खेळाडूला टी शर्ट ट्रॅक लक्ष वेधून घेत आहेत. खूप चांगलं व्यासपीठ सजवलंय. खूप चांगल्या ट्रॉफीज आहे. प्लेअर ऑफ द सिरीज साठी पण सायकल आहे. भवानी स्पोर्ट्सच्या माध्यमातून बॅट देखील आहे बॅटरला. प्लेअर ऑफ द सिरीज साठी देखील खूप चांगले पारितोषिक आहेत. या बॉलवर देखील आपण समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल रन मिळेल. दोन्ही बॅटर आपण पाहिलं तर एक चालाकीने बॅटिंग करत विक्रांत आणि महेश. दोघांना माहिती आहे की आपल्याला मॅच पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. हळूहळू सर्व डोंबोलीकर मात्र इकडे जागा येतात आणि काही जणांमध्ये आता मनामध्ये हुरहुरी असेल की मी पण फॉर्म भरला पाहिजे होता, मी पण खेळलं पाहिजे होतं. यावर्षी 8 टीम आहेत, पुढच्या वर्षी 12 होतील, 16 होतील. असं डोंबोली प्रीमियर लीगचा स्तर वाढत जाईल. प्रत्येकाची इच्छा असते मला आपल्या परिसराची प्रीमियर लीग खेळली पाहिजे आणि डोंबोली प्रीमियर लीगची टी शर्ट जरी माझ्या अंगावर असली तरी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट. असे पण खेळाडू आहेत. असा अभिमान पाहिजे डोंबोलीवरती. डोंबोलीवरती एक वेगळं प्रेम आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा ऋषी या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. चांगला बॉल अडवला तिकडे. अमित तिकडे होते. 3 ओव्हर नंतर इम्पॅक्ट प्लेअर देखील एक चांगला रूल आहे. ड्रिंक्स टाइम पण आहे. स्ट्रॅटेजिक टाइमआउट पण अगदी ओव्हरऑल पूर्ण IPLचं एक स्वरूप देण्याचा प्रयत्न केलाय. यावर्षी इंडियन प्रीमियर लीग देखील मोठ्या जल्लोषामध्ये चालू आहे. किंग कोहली पण तिकडे भन्नाट फॉर्म मध्ये आहे. T20 वर्ल्ड कपची तयारी चालू आहे. हा बॉल देखील आपण पाहता लेग स्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉल. हा बॉल देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल आपण पाहिलं तर गॅप मध्ये जाईल. मला असं वाटतं थोडी लेझी केले फिल्डर.
एनसीसी ठाकूरवाडीच्या वरती निलेशजी खरे आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. आज आपलं पण स्वागत आहे. एनसीसी ठाकूरवाडी निलेश खरे आपलं पण स्वागत आहे. या टुर्नामेंटच्या दरम्यान आपण पण आलात त्याबद्दल आपलं पण आभार आहे. आणि आपण व्यासपीठावरती यायचे निलेश खरे. चला थोडं फास्ट खेळायचं आहे. 1:01 चालू झाली होती. 9 मिनिटं झाली आहेत. चला आपण चालू करायचं लवकर. बॉलिंगसाठी मनीष हातामध्ये बॉल दिला आहे. कल्याण डोंबिवली परिसरात जागेवर बॉलिंग करण्याची एक वेगळी पद्धत आहे, वेगळी कला आहे. पहिलाच बॉल आपण पाहिला तर लेग स्टिकच्या खूपच बाहेर व्हाईट बॉल. महेशने बॅट पण फिरवली होती. सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य सौजन्य रवींद्रनाथ चव्हाण यांचा पण टी शर्टच्या मागे आपण नाव बघतोय. हा बॉल देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि फटका फसला गेलाय. बॅटरला मैदान सोडावं लागतं. महेश शिंदेची खेळी संपुष्टामध्ये येते. गुड बॉल. बॉलर मनीषला मात्र यश मिळत आहे. आणि दिवा डोंबिवली या स्टार कास्ट मध्ये नक्कीच त्याची जागा आपण पाहिल्या गेल्या. पहिल्याच बॉलवर पॅडल सुक येताना पाहिलं गेलंय आणि रन मात्र तिकडे सिंगलने पुढे जाईल. 24 रन झालेत. विक्रांताने आता मात्र विशालला मॅच पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. ट्वेंटी 25 रन झालेत. पंचवीस आणि तिसरी ओव्हर चालू आहे त्यामुळे मनीषला देखील आता उर्वरित बॉल चांगले टाकावे लागतील. 3 बॉल शिल्लक आहेत. हा बॉल देखील फ्लिक केला गेलाय. ओमकार तिकडे होते. रन सिंगल मिळेल. विशालला पण माहिती आहे की ही ओव्हर आता मात्र जाऊ देत. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये आपण चान्स घेऊयात आणि 50-55 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करतील. विक्रांतकडे देखील क्षमता आहे. चांगलं क्रिकेट खेळले तेही देखील. चांगली मॅच पाहायला मिळते. विक्रांत केने प्रतिष्ठान त्यांच्या विरुद्ध देव 11 संघाने टॉस जिंकला आणि प्रथम आपण पाहिलं तर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. या बॉलवर मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॉल थोडा पॉइंटला मात्र फिरला तिकडे. रन सिंगल मिळेल. गुड बॉलिंग मनीष. चांगला बॉलिंग अटॅक आहे देव 11 संघाचा
आणि खूप चांगली बॉलिंग अमितने केली. त्यानंतर आपण पाहिलं तर ऋषीने केली आणि आता मनीष देखील एक चांगला स्पेल टाकतात. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल जमीन लगत ट्रॅव्हल होतोय. रन सिंगलच मिळेल आणि पहिल्या 3 ओव्हर संपल्या. स्ट्रॅटेजिक टाइम आउटचा मात्र इथे वेळ असणार आणि इम्पॅक्ट प्लेअर पण चेंज केला जाईल. आमचे भाई आहेत, भाई ते पण एन्जॉय करतात. चेक तर आपण इथे सन्मान करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावरती भावेश म्हात्रे यांना विनंती असेल. किशोर ग्रुप सामना असेल तन्मय प्रतिष्ठान या दोन संघांमध्ये. स्ट्राईक एंडला विशाल आहेत. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आपण पाहिलं तर पहिल्या डावा देईल. पहिलाच बॉल मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसला तिकडे. गुड बॉल ऋषी. थँक्यू सो मच. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेचे किट पार्टनर आणि त्यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये आहे. भवानी स्पोर्ट्सचे सर्व आदरणीय विनय दादा पवार यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओटू कॉम्बॉक्स सागर सर. विनयदादा आले आणि बाउंड्री पण आली. म्हणजे मला असं वाटेल लक पण असेल, कारण की एक चांगली विशालने बाउंड्री तिकडे टॅप केली. विनयदादा देखील खूप चांगलं स्वतः क्रिकेट खेळले गेलेत. अगदी विक्रोळीचं कन्नमोहन नगरमध्ये खूप चांगलं स्थानिक क्रिकेट खेळले. त्यानंतर दोन्ही बंधू आणि त्यानंतर डोंबिवलीला स्थलांतर झाले. त्यानंतर हा व्यवसाय अगदी चालू केला आणि एक उंच भरारी म्हणजे मुंबई, त्यानंतर कोकणात देखील खूप चांगल्या ब्रँचेस त्यांच्या पहिल्या गेल्या. कल्याण डोंबिवली परिसरात देखील खूप चांगल्या ब्रँचेस आहे भवानी स्पोर्ट्स. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर बॅटची एज घेतली गेली आहे आणि पंचांकडे लाऊड अपील आहे. हवेत पंचरीशन आपल्यापर्यंत कळवतील. नॉट आऊट आहे. खूप चांगला बॉल पाहायला मिळाला.
33 रन झाले धावफलकावरती आपण पाहिलं तर. आज डोंबिवली प्रीमियर लीगचं आपण पाहिलं तर एक भव्य दिव्य असं आयोजन. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला, चांगला फटका, पण तेवढी चांगली फिल्डिंग, क्लास. आणि या फिल्डिंगसाठी आपण पाहिलं कॅच प्राइज असणार आहे. रोहित धोपट यांच्याकडून मात्र अमित सावंतला हे कॅच प्राइज आहे 100 रुपयाचा. का बॉल अडवलाय, क्लास. असं मित्रावरती प्रेम पाहिजे. वेल चॉप अमित, चांगला बॉल अडवला तिकडे. कव्हर्सला फुल चांगला बॉल ड्राईव्ह झाला होता, बट तेवढीच चांगली फिल्डिंग. या बॉलवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि इट इज आउट. हेड असं कॉल आहे आणि आलं हेड. टॉस जिंकलाय SB ग्रुप मोठागाव या संघाने. ओमकार टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. 5 षटकांचा सामना आहे. प्रचंड मेहनत डोंबिवली प्रीमियर लीगसाठी आपण देखील घेतली आहे. काय स्ट्रॅटेजी असेल तन्मय प्रतिष्ठान या टीम समोर? तन्मय प्रतिष्ठान संघाचे 4 गोलंदाज तर खूप चांगले आहेत, तर तरी पण आम्ही 40 ते 45 धावांमध्ये त्यांना थांबवायचा प्रयत्न करू. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल, कारण की या स्पर्धेची गेली कित्येक वर्ष वाट पाहिली आणि त्यानंतर अतिशय थाटामाटामध्ये डोंबिवली प्रीमियर लीगचं हे आयोजन. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? बघायला गेलो तर खूप वर्ष झाली डोंबिवली प्रीमियर लीग होणार, पण ती होतच नव्हती. 4-5 वर्षापासून होणार होते आपल्या इथे आणि सर्व स्टेशनवर होते. कल्याण झालं, दिवा झालं, ठाणा, प्रत्येक ठिकाणी होते आणि आपल्या तिथे येत नव्हती, म्हणून ती एक मनात खंत होती आणि तीच ती आता पूर्ण झाली. आपल्या डोंबिवलीच्या सर्व प्लेयर्सना मिळालं खेळायला, तेच बघून चांगलं वाटतंय. तर नक्की शुभेच्छा असतील SB ग्रुप मोठागाव या टीमला. आमच्यासोबत तन्मय प्रतिष्ठान या संघाचे संघनायक आहेत. राहुलला टॉस गमावलाय. ज्याप्रमाणे सर्वांनी उल्लेख केला आहे की तन्मय प्रतिष्ठान या संघाची गोलंदाजी ही स्ट्रेंथ आहे, काय म्हणाल? असं काही नाही आहे, आमची बॉलिंग स्ट्रॉंग, पण समोरची टीम निर्माण करून दिलाय. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? स्पर्धा तर बरेच वर्षापासून ठेवायची चालली होती, पण काय कोणाला टाईम भेटत नव्हता. पण काही प्लेअर लोकांचं ऑप्शन अनसोल्ड झालेत, तर आणखीन पुढच्या वर्षी 2 दिवस ठेवायचा प्रयत्न करू आणि जास्त टीम ठेवायचा प्रयत्न करू. क्या बात आहे. नक्कीच संपूर्ण आयोजन समितीला देखील शुभेच्छा असतील. आणि टॉस जिंकलाय SB ग्रुप मोठागाव या संघाने आणि त्यांनी स्वीकारलंय क्षेत्ररक्षण, इन्व्हाइट केलंय बॅटिंग करण्यासाठी. 43 धावा इथून मात्र बनवायच्यात. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. 2 धावा आतापर्यंत एक्स्ट्राच्या स्वरूपात संघाच्या खात्यामध्ये. इथे मात्र स्वीपचा फटका, चाबूक स्ट्रोक, डावाला सुरुवात, मोठा घाव केलाय फलंदाज ऋषीने. अजून एक जबरदस्त चौसलचा हा दुसरा चौका. विशालचा अगेन्स्ट मात्र धावा
into the dot ball. पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. पांड्याने या बॉलचा तितका चांगला इम्पॅक्ट झाला नाही. त्यामुळे इथे मात्र आपण जर पाहिलं तर संघाची धावसंख्या आपण पाहतो. जरा 5 चेंडू. माझा थांबून स्क्वॅकट चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. अजून एक चौकार. म्हणजेच 15 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात जबरदस्त आक्रमण आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालं आणि 3 चौकार 2 एक्स्ट्राच्या धावा. धावसंख्या धावफलकावरती 15. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज महेश. अजून एक लेफ्ट आर्म गोलंदाज आपण पाहतो. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने स्ट्राइक वरती ऋषी. चांगली सुरुवात केली आहे. आता मात्र हलक्या हाताने फक्त प्लेस करत असताना जंटल टच सॉफ्ट हँडने फक्त एक धाव. एकने धावफलक पुढे सर्कल. संघाची धावसंख्या आपण पाहतो होती म्हणजे 17. 43चं लक्ष. 17 धावा आतापर्यंत बनल्यात. 7च चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. गोलंदाज महेश. इथे मात्र हा देखील फटका खूप चांगला. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. एक धाव या चेंडूवरती देखील आणि निलेशच्या खात्यामध्ये जोडली जाते. संघाची धावसंख्या आपण पाहतो 18. 18 धावा धावफलकावरती आहेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाज महेश. इथे मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न. अतिरिक्त बाउन्स इथे मात्र मिळाला आणि चेंडू सरळ सीमा पार. धावा मिळतात 4. प्लेयर रिव्ह्यू नसेल ह्याकडे लक्ष असू द्यात. आता मात्र पंचांना डाऊट होतं. त्यांना थोडीशी विचारपूस करायची होती आणि त्यांनी मात्र केली आणि लगेचच आमचं टेक्निकल टीमने डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला. महेश पुन्हा एकदा सजोय स्ट्राइक वरती ऋषी. इथे मात्र स्वीपचा हल्ला जवाब स्ट्रोक. चेंडू सरळ सीमा पार. धावा 4. अजून एक ऋषीचा हा मोठा वार. अजून एक जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र मिसफील्ड
तरी देखील नुकसान मोठं होत नाहीये. एक धाव इथून मात्र मिळेल. एकने धाव फलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या 27. भरपूर वेगाने या धावांचा पाठलाग इथून मात्र केला जातोय देव 11 संघाच्या माध्यमातून. इथे मात्र लाईन चेक केली जाईल. अंपायर सिग्नल येतो तो म्हणजेच व्हाईट बॉल. स्ट्राईक वरती निलेश बागुळ. अनुभव भरपूर आहे निलेशकडे, पण एका बाजूने यंगस्टरने काबीज केलं मैदानात पूर्णपणे. आणि एकने इथे मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होते. एकने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 29. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिलं तर 29 धावा झालेल्या आहेत. 43चं टार्गेट आहे. 43 जिंकण्यासाठी अजूनही 14 धाव्यांची गरज आणि चेंडू शिल्लक आहेत म्हणजे टोटल 18. पाठलाग इथे मात्र छोट्या लक्षाचा करत असताना देखील लक्षाकडे पाहिलं जात नाहीये. इथे मात्र आपण जर पाहिलं तर आता 2 षटकं फेकण्यासाठी वेळ घेतलाय तो म्हणजेच टीमने 8 मिनिटं इथे मात्र कंप्लीट झालेत. अजूनही 12 मिनिटं शिल्लक आहेत. 29 धावा धावफलकावरती, 14 धावा अजूनही करायच्या आहेत. आपण जर पाहिलं तर 43 लक्षाचा पाठलाग करत असताना चांगली भागीदारी या 2 फलंदाजांमध्ये आपण सातत्याने जर पाहिलं तर आक्रमक फटके निलेश खेळत असतो, पण या मॅचमध्ये थोडंसं विपरीत. निलेश थोडासा संयमाने खेळतो आणि त्याचा उलट ऋषी मैदानामध्ये आहाकार. त्याच्या बॅटमधून 4 चौकार 3 सिंगल आणि वैयक्तिक 19 वरती तो खेळतो. संघाची टोटल धावसंख्या आपण जर पाहिली तर 29 आहे. तिसऱ्या षटकामध्ये ब्रेक थ्रूची गरज आहे. विकेट हवी आहे आणि विकेट घेण्यासाठी या संघाच्या महत्वाच्या गोलंदाजाकडे चेंडू सुपूर्द केला. बॉलिंग ट्रॅक वरती निखिल घाडीगावकर. स्ट्राईक वरती निलेश बागुळ. इथे मात्र अंपायर सिग्नल नो बॉल. हे बॅटल जबरदस्त असेल कारण की एका बाजूला पाहिलं तर निलेश बागुल जितक्या वेगाने चेंडू गोलंदाज फेकत असतो तितक्याच वेगाने खेळण्यासाठी हा ओळखला जातो. तितकाच चांगलं टायमिंग व्यवस्थित असतं. पण एका बाजूला वेगाच्या जोरावरती अनेक फलंदाजांना ज्याने माघारी पाठवला तो गोलंदाज निखिल. इथे मात्र जबरदस्त पद्धत आली त्याची परीक्षा. एकच धाव. एकने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ते म्हणजे 31. पहिला चेंडू नो बॉल होता. आता मात्र धावा आपण पाहतोय 31. स्ट्राईक वरती ऋषी. मॅन इन फॉर्म. या डावामध्ये मैदानाच्या चौफेर फटके आपण पाहिलेत. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. आता देखील खेळाडूने प्रयत्न केला. चेंडू जाईल सरळ सीमा पार. धावा मिळतात. गोलंदाजाला नाही तर चेंडूला फेस करतोय फलंदाज ऋषी आणि चांगली फलंदाजी. टायमिंग व्यवस्थित. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. वारंवार हेच फटके आपण ऋषीच्या बॅटमधून पाहतो आणि डगआउट मध्ये तो सध्या तरी संपूर्ण प्रेक्षकांना आणि त्याच्या समर्थकांना खुशी देतो. हा फलंदाज ऋषी सलगचा दुसरा. धावा धावफलकावरती 39. जितका वेग गोलंदाज निखिलकडे तितक्याच वेगाने धावांचा पाठलाग सध्या तरी ऋषी करतो. अजून एक जबरदस्त फटका. आता मात्र प्रोटेक्शन आहे. प्लॅन सेट केला होता. प्लेयर रचला होता. सापळा रचला होता पण एक धाव इथून मात्र मिळेल. इथे मात्र चांगला चेंडू होता त्यावरती देखील एक धाव इथून मात्र मिळेल. सध्या तरी थोडंसं नशिबाची साथ असणं देखील गरजेचं आहे कारण की चांगला चेंडू होता. हा चेंडूवरती कदाचित निर्धाव चेंडू येणं गरजेचं होतं पण एक धाव इथून मात्र मिळाली. धावसंख्या धावफलकावरती 41. 41. पुढचा चेंडू आपण पाहतो. हळुवार पद्धतीने फेकण्याचा प्रयत्न. तो देखील उमलट आला. व्हाईट बॉलचा इशारा. इथे मात्र
एक धाव इथून मात्र कंप्लीट केली जाते. मॅच झाली फिनिश. सामना इथे मात्र जिंकलाय तो म्हणजे टीम देव 11 या संघाने. अभिनंदन संघाचं. जबरदस्त खेळ ऋषीचा या मॅच मध्ये, या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी तितकीच जबरदस्त आणि तितकाच तिखट मारा फलंदाजीमध्ये देखील पाहायला मिळाला. आणि एका हाती मी म्हणेन डाव सावरला आणि त्याला साथ मिळाली निलेश बागुलची आणि त्यामुळेच सहजतेने हा सामना जिंकला. 3 षटकांमध्ये अवघ्या 43 धावा चेस केल्यात. आणि या मागचा मानवमाचा पुरस्कार आपण देऊयात, जाहीर करूयात. या सामन्याचा मानव मॅच आपण देऊयात धाव पुस्तिकेवरती शुभम शेडेकर सरांनी भरपूर त्याबद्दल आणि ओव्हरऑल या वर्षी डोंबिवली प्रीमियर लीग आहे, काय फील करतोय? डोंबिवली प्रीमियर लीग झाली तर खूपच खुशीची गोष्ट झाली. डोंबिवलीमधील सगळ्या खेळाडूंना खेळायची संधी मिळाली आणि मला आज खेळून खूप खूप भारी वाटतं. खूप खूप भारी वाटतंय आणि आपला पण परफॉर्मन्स भारी झालाय. खूप साऱ्या शुभेच्छा.